तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. तर आज आहे शनिवार आणि आज बघा आता 2-3 दिवसात गणपती बाप्पा जाणारच आहे. तर आता माझी आंघोळ वगैरे सगळं झाली आहे. हार वगैरे बनवतो आता. आणि वैभवनी रात्रभर एडिटिंग केली कारण की दिवसा टाइम नाही भेटत आमच्या इकडे. तर रात्रभर एडिटिंग केली आणि ते सेव्ह पण नव्हतं होत. खूप जास्त MBचं झालं होतं. तर आता पण झोपून आहे. तब्येत खराब झाल्यासारखी वाटत आहे म्हणते. आता काय माहित काय झालं. तर मी आता फटाफट तयारी करते आणि हारगीर करायचा आहे आणि स्वयंपाक पण बनवायचा आहे. बघा आज मी ना मस्त ड्रेस घातला. कसा वाटते सांगा कमेंटमध्ये. उठा जी. उठा ना. हां यायला काही उठायचा पत्ता नाही. 8 वाजले आता. कसं मग उठता का नाही जी? वैभवराव काऊन काय झालं? पा तुमच्यासाठी किती मेहनत करते. हा म्हणतो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत जा, लाईक करत जा, कारण की एवढी मेहनत करत आहे तर काही ना काही फळ भेटायला पाहिजे. तर आता मी फटाफट कुकर मांडून देतो. आता वरण भाताचा कुकर मांडतो आणि मग पोळ्या करून घेतो. तर तुम्ही उठले पाहिजे का? उठा. तर आता मी हार बनवत आहे गणपतीसाठी. हे बघा फुलं वगैरे सगळं आणलेलं आहे आणि हार बनवता बनवता मी सेब पण खाणार आहे कारण की सकाळी झाली मला खूप सकाळी भूक लागते म्हणून थोडंसं खाऊन घ्या. आणि एवढे सगळे फुलं बघा आमच्या घरीच लागते. हे सगळे आमच्या घरी मस्त मस्त झाड आहे जास्वंदाचे आणि हे आम्हाला फुलाचे पांढऱ्या. तर आता मी बनवतो, मग बनवल्यावर तुम्हाला दाखवतो कसा बनवला. तर बघा आता किती छान हार बनवलेला आहे मी. तर आता मी गणपती बाप्पाला चढवतो. तर बघा हार चढवलेला आहे. बघा आता बरोबर 9 वाजले. आता उठा जी, उठा आता. गुड मॉर्निंग. अरे जाऊ द्या, हे कधी भी उठो, आपण आपलं काम करू आता. तर चलो. बघा आमच्या घरी बाई आली आहे. तर गाईज आता आम्ही गणपतीचं जेवणाचं सामान आणि एक सरप्राईज घ्यायसाठी चाललो आहे. तिथे जाऊनच तुम्हाला आता सांगतो काय घेताय काय नाही घेताय. तर मित्रांनो आता घरी आलो. माझं आधार कार्ड वगैरे राहिलं होतं तर आम्हाला ते वस्तू घ्यायची आहे. तर ते तर आधार कार्ड पाहिजे म्हणते. तर ठीक आहे म्हटलं. आता थोड्याच वेळात आम्ही तिथं जातो. तर प्राची तयारी करत आहे. त्याची तयारी झाली म्हणजे असंच टाइमपास. कसं पाहिलं प्राची ते ना असं पाहिलं एक वेळा पाय कसं काय ना हे आमच्या इकडले कुत्रे. तर गाडी इकडं पार्किंग केली ती सावली होती मस्त म्हणून. चलो. काय होय काय सांगितलं आई ना? हा सांग. आईने सांगितलं तेल 5 किलो, वटाणे 1 किलो, आलू 2 किलो, गाजर 1.5 किलो, कांदे 1 किलो. सगळं 1.5 किलो 1 किलो 3 किलो 1 किलो 1.5 किलो 3 किलो. 5 लिटर खोबरं 1 किलो, अद्रक, ग्लास, वडा, मागून गाडी आली ती किशा. तर गाईज आता आम्ही चाललो आहे सरप्राईज कडे. तर आता मला सबस्क्राईब तुम्ही पहिले चॅनलला सबस्क्राईब करा, मग आमचं सरप्राईज दाखवतो. बँकवाले माणसं आमची कामं नाही करत. तर आता म्हणजे आम्ही चाललो तिकडं. तर तुम्हाला जाऊनच सांगतो काय आहे काय नाही. तर कारण की वैभव तर खूप एक्साइटेड आहे त्या गोष्टीसाठी. कारण की एवढं एक्सपेन्सिव्ह आणि आता लॉन्च झालेला घेत आहे जीवनात फर्स्ट वेळा. तर देवानं आता एवढं काबिल बनवलं आहे आम्हाला का आता आम्ही घेऊ शकतो. आता कटिंग करायची आहे मला. कटिंग तेल नको पाडा जास्त, चांगली दिसतात. जे वस्तू येणार आहे त्याच्यावरून दिल फिदा आहे. लिस्ट वगैरे सगळं दिली आहे सासूबाईनं. सासूबाईने दिली लिस्ट आणि प्राची आणते सामान. सासूबाईने दिली लिस्ट. आपल्या गणपती बाप्पासाठी जेवण म्हणजे आम्ही जेवण बनवणार आहे तिकडे. तर गाव जेवण आहे ना जे बंद गावाले जेवण आहे पण वटाणा भातच आहे. कारण की वटाणा भातच करावं लागते कारण की गणपतीचं काय आता मेन गोष्ट वटाणा भात मला आवडते म्हणून मी साऱ्या लोकांनाच वटाणा भात खाऊ घालतो.
वटाणा भात आणि कढी. आणि तुम्ही पण चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. लवकर लवकर आमचे सबस्क्रायबर वाढवा आणि अजून आम्ही असेच न्यू ब्लॉग तुमच्यासाठी नवीन घेऊन येऊ. आणि रोजच आम्ही टाकणार आहे आता ब्लॉग. कसेही असो काही असो, आम्ही जे काही घरी घडते जे डेली रुटीन आहे तेच दाखवणार. काय करतो काय नाही करत सगळं. असा एकही दिवस नाही राहणार. दिवाळी नाही 2-3 दिवसांनी नाही आहे, 1.5 महिना बाकी आहे आणखी. 1.5-2 महिने. हा तर आता आम्ही कुठे आलेलो आहे. कॉटन सिटी. तर आता इथं आम्ही सांगतो तुम्हाला अंदर जाऊन काय आहे. तर काय आलो आहे जी आम्ही डिजिटल आलो आहे 16 Pro Max बुकिंग करासाठी. तर आज बुकिंग करतो आणि 20-25 तारखेला आम्हाला मोबाईल आमच्या हातात येते. मस्त आमच्या इकडे आता हे नवीन खुललेलं आहे डिजिटल म्हणून. मस्त. आता आम्ही जातो आतमध्ये, मग तुम्हाला दाखवतो. खूपच खुश आहे, मनात लड्डू फुटत आहे ते आले आता. अरे बापरे, अरे बापरे. सामान घेऊन झालेलं आहे, डोने पत्रा वगैरे. तर आता इथं भाजीपाला घेऊन घ्यावं म्हटलं. घेतलं ना. तर आता आम्ही भाजीपाला घेऊन राहिलो. घेतला आता सगळं. अद्रक गिद्रक सांबार राहिला आता फक्त. भाजीचं घेता येते काही. पालक घेऊ का? पालक सांगितलं का? तर मस्त आता भाजीपाला घेतलेला आहे. भाजीपाला घेऊन आता डायरेक्ट गाडीत पेट्रोल टाकतो आणि डायरेक्ट घराकडे निघतो. तर आता मोबाईल तर बुकिंग झालाच आहे, त्याची तर खुशी आम्हाला खूपच आहे. आणि भाजीपाला पण सगळं घेतला वगैरे सगळं झालं. भाजीपाला कितीचा झाला सांगू का? 460 रुपयाचा भाजीपाला. तर आता मसाले गिसाले यांनी विसरले होते, तर या किराणा दुकानातून घेतो आम्ही मसाला. तर पहा आता तिखट गिकट घेतला, हे बी घेतला, थोडा मसाला घेतला. हे आमचा मेन रोड आहे मार्केटचा. बाप्पा चमकूनच राहिले. तर आता पेट्रोल संपलं, पेट्रोल टाकून राहिले. प्लस पेट्रोल टाका लागते ह्या गाडीत. काय करा, एक लेकरूस आहे हे बी. आता पेट्रोल टाकण आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आता आम्ही iPhone 16 Pro Max बुकिंग केला आहे. तर ते खूप मोठं आहे आमच्यासाठी, कारण की एवढ्या लवकर आम्ही एवढे मोठी वस्तू घेऊन राहिलो, एवढ्या महागीची, फर्स्ट टाइम. तर मला तर खूप आनंद आहे, कारण की वैभवने खूप दुःखाचे दिवस काढले आहे आणि मी पण काढले. तर आता आमचे चांगले दिवस आले एवढ्या दिवसानंतर, कारण की आम्ही दोघे खूप मेहनत करतो, व्हिडिओ वगैरे काढतो. सगळेजण काय म्हणते, व्हिडिओज काढत राहते म्हणते यांनी, पण आम्ही पण काही ना काही स्ट्रगल करत असो त्याच्यात, कारण की एवढ्या लोकांसमोर व्हिडिओ काढणं खूप अवघड आहे. आणि सगळ्यात जास्त मेहनत तर वैभवचीच आहे. तर त्याला मी कोणत्याच गोष्टीला असं नाही म्हणत. घ्यायचं आहे तर घ्या, तुम्हाला घ्यायचा आहे ना मोबाईल तर घ्या. कारण की आताच 15 पण घेतला आम्ही, 2 महिने झाले. तर 15 घेऊन म्हणून आता 16 घेत आहे. तर येणारा मोबाईल पण खूप एक्सपेन्सिव्ह आहे. म्हणजे त्याच्यात नाही काय त्याचे कुत्र्यावर असा कुत्र्याचा फोटो जरी काढला आपण तर कुत्र्याचं पूर्ण नाव येते का, हे कुत्र कोण्या कंपनीचं आहे, कंपनी नाही जी कोणत्या जातीचा आहे. तर अजून दही घ्यायसाठी थांबलो, तर दही घेत आहे प्राची. तर मित्रांनो इथं गरमी खूप होऊन राहिली, तर प्राची तर सामान घेऊनच राहिली. आता कवा येते कवा नाही का बिचारी, तर आता पाहू. तर पाहता आमच्या इकडलं जे नदी काय म्हणते जे तलाव आहे का, हे ते तलाव आहे आमच्या इकडलं बोरगावचं. किती छान आहे. पाणी इथपर्यंत आलं, आता पाणी खूप जवळ आला आहे आता, गड्यापर्यंत पाणी आता खरं. तर आता आम्ही आलेलो आहे घरी. तर पहा आता दोन्ही गिने काढणं चालू आहे. झालं काढून सगळं.
वाटण लागले होते माझे. काय लागलं होतं? फाटन? काय लागलं तुला? बॉटल. बटन. तू नाही कानातले कुठून घातले बाई? पुण्यात निघाली. हा थकलो ग बाई थकलो दिना. तर आमची छोटीशी पाहुणे मंडळी आलेली आहे. तर हे काय खाते? 5-5 रुपयाचं सांगा ना. या खाऊ घालतो तुम्हाला या दुकानात इथं. तर मी मस्त आता कपडे बदलवतो आणि जेवण करून घेतो. तर मित्रांनो जेवण पण केलं मस्त आता आणि बसलो लेकरांसोबत खेळत. अरे बापरे मस्त असं. तर प्राची आली चला म्हणते बाई हे कुठं तर हिचं रोजच राहते इकडे चला तिकडे चला. हसवर इकडे हे बसली बुडी आता गोष्टी सांगत. हा लहान पिल्ली मस्त दूध पित आहे. आता मी घेतो झोले इथं जोऱ्यानं आज आता पाहुणे गिवणे कोणीच नाही तर आज एवढ्या जोऱ्यानं घेतो का बस पायनाच तुटला पाहिजे एवढ्या जोऱ्यानं. जोऱ्यानं नाही रे. अहो पिल्ले काढले शिवाजी पिल्ले काढले सोडली. कुठं लागन का? काय म्हणते? कोण म्हणते? कसं वाटलं? जेवले ना आता. चल आंबील खाऊ. थांब देऊ नको थांब. मग मी आता थोडस खाऊन आला तुमचं. मी ना आता नाही का पिल्ले सोडले होती. तर महालक्ष्मीची पॅकिंग चालू आहे इकडं. पॅक करून मस्त ठेवून द्यायच्या. इकडं वर ठेवून देते हे इथं म्हणजे हात वगैरे नाही लागला पाहिजे. सगळं झालं आहे इथं. नाही मी नाही खात तूच खा. प्राची मस्त नवीन खात राहते बघा काही काही. काय करा करंजी चारा. एक घास खातो मनासाठी. तर यांच्या घरचे पाहुणे झाले आता बॅगा भरून ठेवल्या. मी तर लयच खुश झाली कारण की आम्ही माई ननदबाई चालली बाय डोक्याचा दाब चालला. मी लयच खुश आहो. आता घरात मायास रात चालते. लवकर जा बाबा लय डोक्याला ताप येते. 2 दिवस राहते लयच बोलून चालले जाते बाबा हे. अहो काम तर मा बहिणी कोणच करून घेतले होते ना. काम तर मा बहिणी करून काम केले असं पण बोलते किती डोक्याला ताप येऊन जाते 2 दिवसात. तुमच्या माया पोरी सपातच नाही का तुमच्या घरी? हो ना. मायचा जीव कसा दुखला. मायचा जीव दुखला म्हणलं डोकं थंड पाणी पट ठेवायच्या. हो ना. माया पोरी 2 दिवसासाठी येते. पूर्ण तुमचंच आहे राजवट. सासूबाई मग सासूबाईचा जीव दुखते पोरीसाठी. पोरीसाठी तिथलेच दिवस येले केले. पोरासाठी तिथलेच दिवस येले केले. 9 महिने 9 दिवस वागवायला ना पोटात. नाही आता यायचा राज यायच्या घरी जाऊन राहन. आपला राज इथं राहन. आता त्याच्या घरची ते मालकीन. त्याच्या घरची आता इथची मालकीन आम्ही. पण ते 2 दिवस येत असेल तर तिचा राज चालवायचा ना. तिचा म्हणजे कशी बा तू आता हाय पण ती मालकी नाही अर्धी. बोलून चुकू नका. पहिली मालकीन पहिली मालकी मला भावा. वावर आहे तर पावर आहे. ते सासूबाई जाणे ननदबाई जाणे देत नाही सामी. माझ्या सासऱ्यानं कमावलेलं वय ते आम्हालाच भेटायला पाहिजे. माझ्या बापाने कमावलं. हो ना. तुमच्या बापाने कमावलं काय? खेळा कुस्त्या मग दोघी.
भांडू नका आता काय घंटाभरच मजा आली अशी मजा पाहिजे अशी मजा. माझ्या 7व्या महिन्यात अरे बापा माझा आशीर्वाद आहे महालक्ष्मी मिळाले मी पेढा वाटीन हो ना पाय आहे. चांगलं चांगलं बाळ हा जोडप्याचे हात देतो आहे का नाही. जावा जावाची चालली म्हातारी बाई आमची. आमची म्हातारी म्हणत राहायचा मला जवान मी कसं लेकरू होत आहे मला आता. तर आता मी मारत आहे झाडू. तर जेवण काय बनवतो ते सांग पहिले. सांगा ना तुम्ही काय बनवतो. काकडी आली मोठी. काकडी आहे. मग एक काम कर ना, खिचडी आणि काकडीचे पराठे बनवू का. हो काकडी नाही अहो ते बोके खायचे आहे ना मला. बोके तर उद्या खायचे ना. हा एवढी मोठी काकडी आहे. तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि नेक्स्ट ब्लॉग साठी इंतजार करा. आणि उद्या आहे गणपतीचं जेवण. तर उद्या सकाळी आम्ही बोके बी बनवणार आहे. तर बोक्याची रेसिपी पण दाखवतो. आणखी म्हणजे माझी सासूबाई बनवणार आहे. आणखी तुम्हाला काय दाखवतो गणपतीचं जेवण. तर आमच्या इकडं गाव जेवण राहायचे तर आमच्या इकडं गावातले लोक येऊन हे बी तुम्हाला दाखवतो. मसाला भात आणि कढी. बाय बाय. बाय.